Subscribe the Motegaonkar Sir's RCC YouTube channel and press the bell icon for latest updates and videos. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, welcome to the world of chemistry. Welcome to RCC. From today onwards, we are going to discuss zero order reactions and then first order reactions in detail. आतापर्यंत आपण थोडक्यात पाहिलंय किंवा पॉवर जर झिरो झाला तर त्याला झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणतात किंवा पॉवर जर एक झाला तर त्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणतात. त्या रिएक्शन्स आपण डिटेल्स मध्ये आतापर्यंत पाहिलेल्या नाहीत. इथून पुढे आपण त्या रिएक्शन्सला एकदम डिटेल मध्ये स्टडी करणार आहोत. काय काय याच्यात डिस्कशन करायचंय, झिरो ऑर्डर रिएक्शनची डेफिनेशन पाहूयात सुरुवातीला. मग डिफरन्शियल रेट लॉ म्हणजे काय असतो ते बघायचंय आणि त्यानंतर मग इंटिग्रेटेड रेट लॉज. ठीक आहे ना. पाहता झिरो ऑर्डर रिएक्शन डेफिनेशन पर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करतोय. समजा एक जनरल रिएक्शन आहे, जनरल फर्स्ट ऑर्डर झिरो ऑर्डर रिएक्शन, जनरल झिरो ऑर्डर रिएक्शन लिहितोय मी काहीतरी. ए गिव्स प्रोडक्ट्स, एक रिएक्टंट आहे काहीतरी, त्याच्यापासून मिळायला प्रोडक्ट. या रिएक्शनला जर झिरो ऑर्डर आपण म्हणलं, त्या रिएक्शनचा रेट लॉ कसा असेल बेटा? रेट इक्वल्स टू मायनस डीए अपॉन डीटी. यस, हे पाहिले आपण सुरुवातीला एकदम. रेटचे एक्सप्रेशन कसं तयार करणार? रिएक्टंट आहे म्हणून मायनस साइन इज डी अपॉन डीटी. ठीक आहे ना. मायनस डी अपॉन डीटी इक्वल्स टू, आता मी याला रेट लॉ फॉर्म मध्ये परत असं लिहू शकतो, रेट कॉन्स्टंट के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए. बरोबर आहे ना. पॉवर किती? 0, म्हणून तर झिरो ऑर्डर रिएक्शन आहे ना. पॉवर किती? 0. बेटा हे जे इक्वेशन लिहिलं ना, या इक्वेशनला एक नाव आहे बेटा. या इक्वेशनलाच म्हणतात, दिस इक्वेशन इज कॉल्ड डिफरन्शियल रेट लॉ. या इक्वेशनला काय म्हणतात रे? डिफरन्शियल रेट लॉ. डिफरन्शियल असा वर्ड का बरं आला? डिफरन्शिएशन माहिती सगळ्यांना, डेरिव्हेटिव्ह. बेटा बघ ना, याच्यात डेरिव्हेटिव्ह आला का नाही? डी बाय डीएफ जसं असतं तसं डी बाय डीटी आला. डेरिव्हेटिव्ह आला म्हणून याला काय म्हणतात? डिफरन्शियल रेट लॉ. आलं का लक्षात? आता बघा, याच इक्वेशनला मी थोडंसं पुढे नेतोय. रेट इक्वल्स टू, आता मी याला इग्नोर करतोय थोड्या वेळासाठी. ठीक आहे ना. इक्वल्स टू के इंटू हे ए चा पॉवर 0, एनिथिंग रेज टू पॉवर 0 किती रे बेटा? 1. देयरफॉर रेट इक्वल्स टू के. रेट इक्वल्स टू के. आता के म्हणजे काय? रेट कॉन्स्टंट आहे. के कॉन्स्टंट असतो, सो आय कॅन से दॅट रेट इज नथिंग बट कॉन्स्टंट. झिरो ऑर्डर रिएक्शन साठी रेट हा कॉन्स्टंट असतो. झिरो ऑर्डर रिएक्शनचा रेट जो सुरुवातीला असतो तो शेवटी असतो. रिएक्शनच्या बिगिनिंगला जो काही रेट असणार आहे, 10 मिनिटांनंतर देखील तेवढीच रेटची व्हॅल्यू, 20 मिनिटांनंतर परत तेवढीच, 50 मिनिटांनंतर तेवढीच, 1 तासानंतर तेवढीच. रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू बदलत नाही. अशी रिएक्शन, ज्या रिएक्शन मध्ये रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते, त्याला म्हणतात झिरो ऑर्डर रिएक्शन. किंवा मला सांगा, या रेटच्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कुठं आलंय का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट कुठंच आलं नाही. म्हणजे मी म्हणू शकतो का अशी रिएक्शन ज्या रिएक्शनचा रेट कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर डिपेंड करत नाही. The reaction whose rate do not depend upon concentration of reactant. कारण इथे concentration of reactant टर्म दिसायलाय का? नाही दिसत. दुसरी डेफिनेशन सांगितली, the reaction whose rate do not depend upon concentration of reactant, त्याला काय म्हणतात रे बेटा? काय म्हणतात रे बेटा? झिरो ऑर्डर. ठीक आहे ना. चला बघा डेफिनेशन. The reaction whose rate do not depend
the concentration of reactant whose rate do not depend upon the concentration of reactant. Concentration of reactant is called zero order reaction. Zero order reaction. अशी रिएक्शन ज्या रिएक्शनचा रेट रिएक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड करत नाही. म्हणजे अर्थ असा निघतो तुम्ही रिएक्टंट कितीही घ्या, 1 मोलार घ्या, 10 मोलार घ्या, नाही 50 मोलार घ्या, रेटवर काही परिणाम होणार नाही. कारण रेट कसा असतो, कॉन्स्टंट असतो. हे फक्त झिरो ऑर्डर मध्ये असतात. फर्स्ट ऑर्डर, सेकंड ऑर्डर, थर्ड ऑर्डर मध्ये तसं नसतं. तिथं वेगळं रिलेशन. झिरो ऑर्डरचं डेफिनेशन सांगितली. कुठून लिहिलंय हे? कारण बेटा या रेटच्या इक्वेशन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट हा टर्मच व्हॅनिश झालाय. का व्हॅनिश झालाय? कारण पॉवर किती आहे? 0 आहे. दुसरी डेफिनेशन और द रिएक्शन whose rate is constant throughout. Whose rate is constant throughout is called zero order reaction. It's called zero order reaction. अर्थ लक्षात घ्या. समजा या रिएक्शनचा रेट सुरुवातीला होता 100 मोल पर लिटर पर टाइम. सुरुवातीला मी 15 मिनिटांना चेक केलं तर ते तेवढंच 100 मोल पर लिटर पर टाइम. 2 तासानं चेक केलं 100 मोल पर लिटर पर टाइम. म्हणजे जी रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू सुरुवातीला असते ना तीच शेवटपर्यंत टिकून राहते. रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू बदलतच नाही. ठीक आहे. असा एक कॉमन सेन्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. लॉजिकल क्वेश्चन काय करतील बघा, टाइम देतील आणि रेट ऑफ रिएक्शनच्या व्हॅल्यू देतील. रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू तुला सेम दिसली शेवटपर्यंत, टाइम बदलायला, पण रेट ऑफ रिएक्शन जर तेवढंच दिसलं तुम्हाला, रेट ऑफ रिएक्शन जर तेवढंच दिसलं, बदललं नाही, तर त्याला काय म्हणायचं? झिरो ऑर्डर रिएक्शन. आलं का लक्षात बेटा? रेट इज कॉन्स्टंट थ्रू आउट. म्हणजे थोडक्यात बघा असं इथं लिहितो वाटलं तर मी. समजा मला असं दिलं, टाइम दिला आणि रेट ऑफ रिएक्शन दिला. टाइम दिला आणि रेट ऑफ रिएक्शन दिला. समजा टाइम दिला मला 5 मिनिट, 25 मिनिट, ठीक आहे, 30 मिनिट, समजा परत दिला 50 मिनिट. आणि रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू एक्सच दिसायली. शेवटपर्यंत रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू सारखीच दिसायली. अशा रिएक्शनला काय म्हणतात? झिरो ऑर्डर रिएक्शन. लक्षात आलं का? रेट ऑफ रिएक्शनची व्हॅल्यू न बदलणारी रिएक्शन, शेवटपर्यंत सारखी असणारी रिएक्शन, झिरो ऑर्डर रिएक्शन. बेटा या रिएक्शन मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर देखील रेट डिपेंड करत नसतो. फक्त झिरो ऑर्डर मध्ये. फक्त झिरो ऑर्डर मध्ये. मग आता काही स्टुडंट म्हणतील सर तुम्ही आम्हाला सुरुवातीला सांगितलं फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिएक्शन मध्ये रेट ऑफ रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. येस, मी ते सांगितलं, पण ते माझं जनरल स्टेटमेंट होतं बेटा. झिरो ऑर्डर रिएक्शन त्याच्यासाठी अपवादात्मक असते. झिरो ऑर्डर रिएक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर डिपेंड करत नाही आणि तुम्हाला प्रूफ मी दिलेला आहे. कारण रेट कसा आहे बेटा? कॉन्स्टंट आहे. आणि या रेटच्या इक्वेशन मध्ये कुठंच तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट दिसत नाही. दिसतंय का? नाही दिसत. ठीक आहे ना? आता बघा या रिएक्शनचे फेमस एक्झाम्पल मी सांगणार. एक्झाम्पल बघा, डिकम्पोजिशन ऑफ अमोनिया. Decomposition of ammonia on platinum surface. At high pressure. Decomposition of ammonia on platinum surface म्हणजे प्लॅटिनम कॅटॅलिस्ट आहे बेटा. त्याच्या सरफेसवर अमोनियाचं डिकम्पोजिशन होतं. जर प्रेशर हाय असेल तर रिएक्शन अशी होते बेटा, 2 अमोनिया ऑन प्लॅटिनम सरफेस, जवळपास 1130 केल्विन टेम्परेचर, प्रोडक्ट मिळतात नायट्रोजन
प्लस हायड्रोजन. या रिएक्शनचा एक्सपेरिमेंटल रेट लॉ आहे रेट इक्वल्स टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया पॉवर मध्ये 0, पॉवर मध्ये 0 म्हणजे झिरो ऑर्डर रिएक्शन झाली. फेमस एक्झाम्पल आहे झिरो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे ना. एक्झाम्पल पार्ट नाही केलं तरी चालेल ना, नो इश्यू. कुणी तुम्हाला एक्झाम विच ऑफ द फॉलोइंग इज झिरो ऑर्डर रिएक्शन असे क्वेश्चन नसतात. ठीक आहे ना. लर्निंगचे क्वेश्चन फिजिकल केमिस्ट्री मध्ये नसतात, इनऑर्गॅनिक मध्ये असतात. ठीक आहे ना. कळलं का रे बाबा. झिरो ऑर्डर रिएक्शन डेफिनेशन मी एक्सप्लेन केली. हा जो डेरिव्हेटिव्ह असणारे इक्वेशन आहे ना याला डिफरन्शियल रेट लॉ म्हणतात. आता आपण पाहणार आहोत इंटिग्रेटेड रेट लॉ. नोट करा. इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन म्हणजे मी असं एक इक्वेशन तयार करणार आहे झिरो ऑर्डर रिएक्शन साठी ज्यामध्ये मी इंटिग्रेशनची हेल्प घेणार आहे. इंटिग्रेशनची हेल्प मी घेणार आहे. ठीक आहे ना. चला बघा. लेट अस कन्सिडर हे बोर्ड एक्झाम साठी सांगायलो. यावर्षी झालं नाही बोर्ड एक्झाम, आता बघू तुमच्या वर्षी होते का. झाली तर हे कॉमन क्वेश्चन असतात. डिराइव्ह अँड इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन त्यासाठी सांगायलो. हे जे लेटस्ट कन्सिडर वगैरे आहे ना ते लिहावं लागतं बोर्ड एक्झाम मध्ये. त्यासाठी लेटस कन्सिडर जनरल झिरो ऑर्डर रिएक्शन. जनरल झिरो ऑर्डर रिएक्शन. जनरल झिरो ऑर्डर रिएक्शन ए गिव्स प्रोडक्ट. एक अशी जनरल आपण काहीतरी झिरो ऑर्डर रिएक्शन कन्सिडर करूया. आता बघा. बाय डेफिनेशन झिरो ऑर्डर रिएक्शनची जी डेफिनेशन आहे त्याचा वापर करून मी काय लिहू शकतो बघा बेटा. रेट इक्वल्स टू मायनस डीए अपॉन डीटी. मी डिफरन्शियल रेट लॉ लिहायलो बेटा परत एकदा जो मी मगाशी सांगितला होता. रेट कॉन्स्टंट के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेज टू पॉवर 0. झिरो ऑर्डर रिएक्शन आहे म्हणून पॉवर 0 आला. ठीक आहे ना. आता याला मी असं लिहू शकतो देअरफॉर मायनस डीए अपॉन डीटी इक्वल्स टू हे झालं के डायरेक्टली. कारण ए चा पॉवर 0 किती 1. एनिथिंग रेज टू पॉवर 0 किती रे 1 असतं. कशाचाही पॉवर 0 म्हणजे उत्तर 1 असतं. ठीक आहे ना. स्टेप कळली असेल. आता बघा असं लिहिता येईल मायनस डी ए इक्वल्स टू के डी टी. मायनस डी ए इक्वल्स टू के डी टी. ठीक आहे बेटा. आता मला घ्यायचं याचं इंटिग्रेशन. सोपं इंटिग्रेशन असणार आहे बेटा. सोपं एकदम. ठीक आहे. बघा मायनस साइन मी बाहेर लिहितो. इंटिग्रेशन ऑफ डी ए इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ के डी टी. पण हे इंटिग्रेशन घेत असताना मला लिमिट्स पुट करायचे. आता बघा मी ते लिमिट्स काय पुट करतो. लिमिट्स बघा मी काय पुट करतो. इनिशियल लिमिट आणि फायनल लिमिट. बरोबर आहे ना. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचं सिम्बॉल केमिकल कायनेटिक्स मध्ये असतं रे बेटा A0. ही इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू आपण एच म्हणूया. हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे फायनल कॉन्सन्ट्रेशन. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन फायनल कॉन्सन्ट्रेशन हे झाले लिमिट्स ऑफ द इंटिग्रेशन. इनिशियल टाइम म्हणजे 0 रिएक्शनला सुरुवातच झाली नव्हती. फायनल टाइम घेऊ आपण t 0 to t. आता बेटा याला इंटिग्रेट करायचंय आपल्याला. कसं करणार बघा. देअरफॉर मायनस हे माहिती असावं सगळ्यांना. फॉर्म्युला हे माहिती आहे का सगळ्यांना. इंटिग्रेशन ऑफ dx इज x. माहिती आहे का रे. बस याचा मी वापर करणार आहे. इंटिग्रेशन ऑफ dx इज x. आता आपल्या केस मध्ये फॉर्म्युला वापरा. इंटिग्रेशन dx इक्वल टू x काय मिळेल बघा. मायनस साइन तसंच ठेवतो मी. इंटिग्रेशन dx जर x असेल इंटिग्रेशन ऑफ dA काय असेल a. dA चं इंटिग्रेशन काय असेल a कॉन्सन्ट्रेशन ऑफ a. लिमिट्स लिहायचे का बघा. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन A0 फायनल कॉन्सन्ट्रेशन A.
किंवा या फायनल कॉन्सन्ट्रेशनला ए न म्हणता एटी म्हणून का सोपं जाईल तुम्हाला थोडस एटीच म्हणतो याला इनिशियल ए 0 फायनल एटी इनिशियल ए 0 म्हणजे 0 टाइमचं कॉन्सन्ट्रेशन आणि टी टाइमचं कॉन्सन्ट्रेशन बघा 0 टू टी ए 0 टू ए सोपं जाईल ठीक आहे ना तर लिमिट्स माझे ए 0 टू एटी इक्वल्स टू आता याचं इंटिग्रेशन कसं आहे के इज कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी इन द रेट लॉ ज्याला आपण रेट कॉन्स्टंट म्हणतो कॉन्स्टंटचं इंटिग्रेशन काहीच नसतं बेटा कॉन्स्टंट कॅन बी रिटर्न आउटसाइड द इंटिग्रेशन वाटलं तर इथंच एक स्टेप अशी लिहिता येईल मला के इंटू इंटिग्रेशन ऑफ 0 टू टी dt म्हणजे के कॅन बी टेकन आउटसाइड द इंटिग्रेशन कॉन्स्टंट असल्यामुळे के कॉन्स्टंट असल्यामुळे ठीक आहे ना तर तो के तसाच राहील याचे इंटिग्रेशन dx चा x या फॉर्म्युल्यानुसार t त्याचे लिमिट्स लिहून परत एकदा 0 टू टी आता हे लिमिट्स कसे सबस्टिट्यूट करत असतात अप्पर लिमिट मायनस 0 लिमिट सॉरी लोअर लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट हे मायनस साइन तसंच आहे ना ओके आता इथे टाका अप्पर लिमिट याच्या जागी अप्पर लिमिट काय 80 लोअर लिमिट काय a0 80 मायनस a0 ठीक आहे ना इक्वल्स टू k इंटू टीच्या जागी अप्पर लिमिट टाकायचं एकदा t लोअर लिमिट टाकायचं 0 लिमिट कशी पुट केले बघा रे या a च्या जागी एकदा अप्पर लिमिट टाकलं नंतर लोअर लिमिट टाकलं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट अशी टाकायची असतात ठीक आहे ना फिजिक्स मध्ये पण केलं असेल तुम्ही असं ठीक आहे ना त्याचा तुम्ही वापर करा आता हे मायनस साइन शिफ्ट करूयात आपण किंवा मायनस साइनला तसंच ठेवून तिकडे थोडस आणखी सॉल्व्ह करूया बघा असं लिहिता येईल का at मायनस a0 मायनस साइन हे t मायनस 0 t झालं हे kt झालं डायरेक्टली बेटा आता बघा या मायनस साइन मी मध्ये मल्टिप्लाय करतो तर हे उलट होईल एक स्टेप वाढवतो मायनस at हे मायनस आणि हे मायनस प्लस होईल बेटा प्लस a0 इक्वल्स टू kt ठीक आहे देयरफॉर k इक्वल्स टू k चं इक्वेशन तयार करायचं आपल्याला रेट कॉन्स्टंटचं युनिट तयार सॉरी इक्वेशन तयार करायचं काय तयार होईल बघा a0 मायनस at a0 मायनस at डिवाइडेड बाय t झालं रे बाबा फायनल इक्वेशन पाठ करून ठेवायचे तुम्हाला हे यस पाठ करून ठेवायचे फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन्स दिस इज द इंटिग्रेटेड रेट लॉ कारण आपण इंटिग्रेशनची हेल्प घेतली ना बेटा बघ ना दोन्ही बाजूला इंटिग्रेशन केले आता बोर्ड एक्झाम साठी इथे एक वाक्य आणखी ऍड करावं लागतं बेटा इथे लिहितो मी हा इंटिग्रेटिंग बोथ साइड्स दोन्ही साइडला इंटिग्रेशन अप्लाय केल्यानंतर हे असं मिळेल फायनल इक्वेशन लक्षात ठेवा आता या इक्वेशन मधल्या सिम्बॉल्सचे मीनिंग काय या फायनल इक्वेशन मध्ये लक्षात घ्या हा रेट कॉन्स्टंट आहे झिरो ऑर्डर रिएक्शनचा हा रेट कॉन्स्टंट आहे के बद्दल मी सांगणार नाही का सांगू चल लिहा दिस इज रेट कॉन्स्टंट हा कोण आहे रेट कॉन्स्टंट आहे सांगा आता हे a0 कोण आहे इकडे लिहितो a0 इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट ठीक है at कोण आहे फाइनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेंट इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय फाइनल माइनस फाइनल कॉन्सन्ट्रेशन सोपं रे झिरो टाइम सुरुवात इनिशियल समजायला सोपं आहे ना झिरो टाइम म्हणजे सुरुवातच ना इनिशियल टाइम टी रिएक्शन संपली फाइनल दिस इज टी टाइम इट इज टाइम ठीक आहे बेटा डेरिवेशन सांगितलं
ओके, फायनल इक्वेशन याच्यावर न्यूमेरिकल प्रॉब्लेम असतात. नोट करा. मग त्या इक्वेशनला आणखी थोडंसं आपण वेगळ्या फॉर्म मध्ये स्टडी करूया. Some important characteristics of zero order reaction. चला बघा. नंबर 1, units of rate constant. Units of rate constant. Rate constant चे युनिट काय असतं झिरो ऑर्डर रिएक्शन साठी? ठीक आहे ना. एक मेथड तर मी सांगितली आहे, जनरल फॉर्म्युला सांगितलाय, कॉन्सन्ट्रेशन रेज टू पॉवर 1 - n पर टाइम. तिथं झिरो टाकून पण तुम्हाला आन्सर मिळेल. किंवा दुसरा एक प्रूफ देतोय तुम्हाला. बघा, आपण इक्वेशन आता जे तयार केलं असं होतं k = a0 - at/t. तर बेटा बघा, न्यूमरेटरला काय आहे तर बेटा कॉन्सन्ट्रेशन्स आहे, डिनॉमिनेटरला काय आहे बेटा टाइम. म्हणजे हे थोडक्यात असं होईल का, कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय टाइम असं होईल. हे काय युनिट बघा, मोल पर लिटर पर टाइम. मोल पर लिटर पर टाइम हे झालं तुझं युनिट. न्यूमरेटरला कॉन्सन्ट्रेशन आहे तर डिनॉमिनेटरला टाइम आहे, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय टाइम होईल. ते कॉन्सन्ट्रेशन आपण जनरली मोल पर लिटर मध्ये घेतो, मोल पर लिटर पर टाइम. हे झालं युनिट्स ऑफ रेट कॉन्स्टंट फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे. चला आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक बघा. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. एक भारी टर्म मी एक्सप्लेन करणार आहे, हाफ लाईफ टाइम. हाफ लाईफ टाइम और यालाच एक दुसरं नाव आहे हाफ लाईफ पिरियड. हाफ लाईफ पिरियड, हाफ लाईफ टाइम और हाफ लाईफ पिरियड. याला सिंबल असतो टी हाफ. टी हाफ, हाफ लाईफ टाइम और हाफ लाईफ पिरियड. व्हेरी इम्पॉर्टंट टर्म ऑफ केमिकल कायनेटिक्स. लक्ष द्यायचे सगळ्यांनी, व्हेरी इम्पॉर्टंट. एक जनरल एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. समजा आपण 300 ग्राम रिएक्टंट घेतला होता. 300 ग्राम रिएक्टंट घेतला होता. ठीक आहे ना. 5 घंट्यामध्ये तो झाला 150 ग्राम. घेताना किती घेतला होता? 300 ग्राम. सुरुवातीला मी 300 ग्राम रिएक्टंट घेतला. 5 घंट्यानंतर तो 150 ग्राम शिल्लक राहिला. अर्थ असा झाला 150 ग्राम गायब झाला. 150 ग्राम उरतोय म्हणजे 150 ग्राम गायब झाला. ठीक आहे ना. तर बेटा या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये मी जो अमाऊंट घेतला होता रिएक्टंटचा, अर्ध अमाऊंट होण्यासाठी किती टाइम लागला? 5 घंटे लागले. जेवढा रिएक्टंट तुम्ही घेतला त्याचा अर्धा होण्यासाठी जो टाइम लागतो त्यालाच म्हणतात हाफ लाईफ टाइम और हाफ लाईफ पिरियड. जेवढं तुम्ही रिएक्टंटचा अमाऊंट घेताय त्याचं अर्ध अमाऊंट शिल्लक राहण्यासाठीचा टाइम. अर्धा अमाऊंट शिल्लक राहणं म्हणा किंवा अर्ध अमाऊंट रिएक्ट होण्यासाठीचा टाइम म्हणा. कारण अर्ध शिल्लक राहिले म्हणजे अर्ध रिएक्शन मध्ये गेलं. जो रिएक्टंट तुम्ही घेतला होता सुरुवातीला त्याचा अर्धा होण्यासाठी, त्याचा अमाऊंट अर्ध होण्यासाठी जो टाइम लागत असतो बेटा त्याला म्हणतात हाफ लाईफ टाइम और हाफ लाईफ पिरियड. ठीक आहे ना. बघा सिंपल आहे. डेफिनेशन लिहितोय मी आणि परत तुम्हाला एक्झाम्पल थ्रू एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतोय. द टाइम रिक्वायर्ड टू डिकम्पोज half of the initial amount. जो रिएक्टंट घेतला सुरुवातीला, इनिशियल म्हणजे सुरुवातीला घेतलेला, सुरुवातीला जो काही रिएक्टंट घेतला तो अर्धा होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे हाफ लाईफ टाइम. टाइम रिक्वायर्ड टू डिकम्पोज हाफ ऑफ द इनिशियल अमाउंट किंवा द टाइम इन विच हाफ रिएक्टंट इज रिएक्टेड. डिकम्पोज्ड म्हणा किंवा रिएक्टेड म्हणा, वन एज द सेम थिंग.
ठीक आहे ना. बघा दुसरं एक्झाम्पल सांगतो वाटलं तर. मी घेतला होता 8 ग्राम रिएक्टंट सुरुवातीला, म्हणजे टाइम 0 ला मी घेतला होता 8 ग्राम. 15 मिनिटानंतर मला असं लक्षात आलं की 4 ग्राम रिएक्टंट उरला. म्हणजे माझ्या या पर्टिक्युलर एक्सपेरिमेंट मध्ये माझा हाफ लाईफ टाइम काय झाला 15 मिनिट. कारण 15 मिनिटात मी जो अमाऊंट घ्यायला होतो तो अर्धा झाला. कळलं का रे सगळ्यांना? जे अमाऊंट तुम्ही घेताय त्याचं अर्ध होण्यासाठी जो टाइम लागत असतो, रिएक्शनच्या सुरुवातीला जो तुम्ही अमाऊंट घेता रिएक्टंटचं त्याचा अर्ध होण्यासाठी लागणारा टाइम म्हणजे काय? हाफ लाईफ टाइम. ज्याचं सिम्बॉल काय असतं? टी हाफ. टी हाफ. हाफ कळलं पाहिजे. हाफ लाईफ टाइम किंवा हाफ लाईफ पिरियड. आता हा कन्सेप्ट आपल्याला अप्लाय करायचा आहे झिरो ऑर्डर रिएक्शन साठी. पाहूयात आपण झिरो ऑर्डर रिएक्शन्स मध्ये हा हाफ लाईफ टाइम कसा असतो, त्याचं रिलेशन के बरोबर कसं असतं वगैरे वगैरे. ठीक आहे ना. आता बघा, व्हेन टी इक्वल टू टी हाफ, जेव्हा मी टाइमला हाफ लाईफ टाइम म्हणणार तेव्हा 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 एटी आणि A0 चं रिलेशन कसं असेल बघूया. जेव्हा तुम्ही टी इक्वल टू टी हाफ म्हणता ना, हे उरलेलं कॉन्सन्ट्रेशन आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशन, शिल्लक राहिलेलं कॉन्सन्ट्रेशन. मला सांगा, तुम्ही जर टाइमला हाफ लाईफ टाइम कन्सिडर केलं, उरलेलं कॉन्सन्ट्रेशन घेतलेल्या कॉन्सन्ट्रेशनच्या कसं असेल? उरलेलं कॉन्सन्ट्रेशन सुरुवातीला घेतलेल्या कॉन्सन्ट्रेशनच्या कसं असेल? अर्ध असेल सर. अरे आताच एक्झाम्पल घ्या परत वाटलं तर. टाइम 0 ला तुम्ही घेतलं होतं 8 ग्राम. सुरुवातीला किती घेतलं होतं? 8 ग्राम. आफ्टर 10 मिनिट्स तुमच्या लक्षात आलं की हे व्हायला 4 ग्राम. म्हणजे हा झाला तुमचा टी हाफ. हा काय झाला तुमचा? टी हाफ. हे बघ बेटा, हे आहे तुझं A0, हे आहे तुझं A0 आणि हे काय तुझं AT. हे शिल्लक राहिलेलं उरलेलं फायनल कॉन्सन्ट्रेशन. आता मला सांग बघ, AT आणि A0 चं रिलेशन कसं आहे? मी लिहू शकतो का? 4 इक्वल टू 8/2. 4 इक्वल टू 8/2 लिहू शकतो ना. हे तुझं आहे AT, हे तुझं आहे A0. AT इक्वल टू A0/2 लिहिता येईल ना. फायनल कॉन्सन्ट्रेशन हे इक्वल असेल इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बाय 2 ला. फायनल कॉन्सन्ट्रेशन इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन डिवाइडेड बाय 2. हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही हाफ लाईफ टाइम कन्सिडर करत असता तेव्हा फायनल कॉन्सन्ट्रेशनला तुम्हाला इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या अर्ध धरावं लागतं. हे एक्झाम्पल वाटलं तर घ्या लक्षात, तुमच्या लक्षात येऊन जाईल. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन 8 ग्राम घेतलं होतं, फायनल 4 ग्राम उरले. या दोन्हीचं रिलेशन कसं असेल बेटा? AT इक्वल्स टू A0/2. फायनल कॉन्सन्ट्रेशन इज हाफ ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. अरे न समजण्यासारखी यात काहीच नाही. कळलं का? कळलं का? when T इक्वल टू टी हाफ, AT इक्वल्स टू A0/2. हे कायम लक्षात ठेवा. जेव्हा हाफ लाईफ टाइम कन्सिडर केला जातो ना, इथे लिहितो वाटलं तर मी, याचा अर्थ असा घ्यायचा, फायनल कॉन्सन्ट्रेशन इक्वल्स टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बाय 2. हाफ लाईफ टाइम इंट्रोड्यूस झाल्यानंतर अर्थ असा असतो, फायनल कॉन्सन्ट्रेशन इज इनिशियल कॉन्सन्ट्रेशन बाय 2. आता या दोन व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. बघा, सबस्टिट्यूटिंग these two values in equation आपलं मेन k equals to A0 minus AT upon T. हे आपल्या मेन k च्या इक्वेशन मध्ये हे दोन व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे मी. V गेट, आता हे मोडू, ठीक आहे? हे समजण्यासाठी सांगितलं होतं. V गेट काय म्हणतं बघा. T इक्वल टू टी हाफ आणि AT इक्वल टू A0/2 तुम्ही या इक्वेशन मध्ये टाका आणि हे एकदम बरोबर असणार आहे. हा सबस्टिट्यूशन मी प्रूव्ह करून दाखवले. आता V गेट काय म्हणतं बघा. K इक्वल्स टू A0 च्या जागी A0, AT च्या जागी काय टाकायचे तुम्हाला? A0/2 डिवाइडेड बाय T च्या जागी काय टाकायचे? टी हाफ. T च्या जागी टाकायचे टी हाफ. A0 मायनस A0/2 किती येईल बेटा? याचा कोएफिशिएंट 1 आहे, ठीक आहे ना, आणि याचा कोएफिशिएंट तो अर्धा धरू शकतो. 1 मायनस अर्धा, ठीक आहे ना. दिस इम्प्लाइज K इक्वल्स टू A0 मायनस A0/2. बेटा येतं
A0 by 2, A0 divided by 2 आणि परत हे खालचं T हाफ. आता बघा मी सिस्टमॅटिक लिहिण्याचा प्रयत्न करतो. दिस इम्प्लाइज आहे T हाफ इक्वल्स टू, या T हाफला इकडे शिफ्ट करा, केला खाली आणा, 2 पण खाली होईल, 2 पण खालीच जाणार. A0 upon 2k, A0 upon 2k हे झालं माझं रिलेशन. पण बेटा हे रिलेशन फक्त लागू होतं झिरो ऑर्डर रिएक्शन साठी, ठीक आहे का? T half of zero order reaction equals to A0 upon 2k. T half of zero order reaction equals to A0 upon 2k. आता बघा हे 1 upon 2k कॉन्स्टंटच आहे ना, कॉन्स्टंटच आहे. इथून तुम्ही असं कन्क्लुजन काढू शकता, असं काढू शकता कन्क्लुजन. T half directly proportional to concentration of reactant, initial concentration of reactant. ठीक है ना? For zero order reaction, half lifetime is directly proportional to initial concentration. म्हणजे तुम्ही जेवढं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन जास्त घेणार तेवढा हाफ लाईफ टाइम जास्त असेल. जेवढं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन तुम्ही जास्त घेणार तेवढा हाफ लाईफ टाइम जास्त असेल. म्हणजे समजा 2 झिरो ऑर्डर रिएक्शन आहेत. पहिल्या झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये मी 100 ग्राम रिएक्टंट घेतला इनिशियली आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये 500 ग्राम घेतला. मी डायरेक्टली म्हणू शकतो दुसऱ्या रिएक्शनचं इनिशियल अमाउंट मोठं आहे म्हणून दुसऱ्या रिएक्शनचा हाफ लाईफ टाइम मोठा असेल. T half is directly proportional to initial concentration. T half directly proportional to initial concentration. बेटा हे लक्षात ठेवा फॉर्म्युला. हे डेरिवेशन समजलं नाही ना बेटा, डोंट टेक टेन्शन. मग हा फॉर्म्युला पाठ कर. हे सांगतोय कशासाठी? इन केस जर समजा एखादा फॉर्म्युला विसरला तर तुम्ही स्वतः फॉर्म्युला तयार करू शकता. तुम्ही स्वतः फॉर्म्युला तयार करू शकता. म्हणून हे एवढं डिटेल मध्ये सांगायला. ज्यांना हे समजत नाही त्यांनी काम करायचं, हे 2 रिलेशन्स लक्षात ठेवायचे. लक्षात घ्या आपण फक्त झिरो ऑर्डर रिएक्शन बद्दल ही स्टडी करायलो. फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचे त्याचे वेगळे इक्वेशन्स असतील. परत नोट करा. बेटा पुढचं कॅरेक्टरिस्टिक झिरो ऑर्डर रिएक्शनचं नंबर 3 फॉर गॅसियस झिरो ऑर्डर रिएक्शन. समजा झिरो ऑर्डर रिएक्शन मध्ये जर गॅस आलेला असेल, रिएक्टंट जर गॅसेस असतील, मी सांगितलं यापूर्वी पण, जर गॅसेस असतील तुम्ही कॉन्सन्ट्रेशनच्या जागी डायरेक्टली प्रेशर घेऊ शकता. ठीक आहे. देन बघा तुम्ही A0 च्या जागी सिम्बॉल फक्त बदलायलो मी, म्हणायचे P0. इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या जागी इनिशियल प्रेशर. ठीक आहे ना. अँड AT ला तुम्ही म्हणायचे PT. आफ्टर टाइम जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याला म्हणायचं आफ्टर टाइमचं प्रेशर. हे गॅसियस रिएक्शन साठी अलाउड आहे. इन प्लेस ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन यू कॅन यूज प्रेशर. देन K इक्वल्स टू बघा आपला फॉर्म्युला बेसिक काढलेला असा आहे A0 मायनस AT अपॉन T झिरो ऑर्डर रिएक्शन साठी. हे कसं होणार आहे बघा. K इक्वल्स टू P0 मायनस PT अपॉन T. बस समजलं. हे इक्वेशन लक्षात ठेवायचं गॅसेस रिएक्शन साठी. सोपं आहे. ठीक आहे ना. चला पुढे जाऊया. T 100% फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. असे क्वेश्चन्स असतात बेटा. आता 100% झिरो ऑर्डर रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम. ठीक आहे ना. T 100% फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. ठीक आहे ना. लिहितो मी ब्रॅकेट मध्ये. टाइम रिक्वायर्ड to complete zero order reaction. झिरो ऑर्डर रिएक्शन पूर्णपणे कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम 100% म्हणायलो आपण. T 100% फॉर झिरो ऑर्डर रिएक्शन. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट झिरो ऑर्डर रिएक्शन. आपण फाइंड करूयात बेटा इक्वेशन फॉर्म मध्ये. ठीक आहे. बघा आपलं बेसिक इक्वेशन लिहितो मी परत एकदा. K इक्वल्स टू A0 minus AT, K equals to
A0 मायनस AT अपॉन T हे आपलं बेसिक इक्वेशन आहे. ठीक आहे. when T इक्वल टू T 100%, जेव्हा तुम्ही टाइमला 100% कन्सिडर करता, T 100% कन्सिडर करता, जे रिएक्शन कंप्लीट होते, देन मला सांगा बरं बेटा AT किती असेल? रिएक्शन कंप्लीट झाली, फायनल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, रिएक्शन कंप्लीट झाली, रिएक्टंट शिल्लक राहील का? रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर रिएक्टंट शिल्लक राहत नाही सर. तेवढा आम्हाला कॉमन सेन्स आहे ना. ठीक आहे ना. झिरो ऑर्डर रिएक्शन कंप्लीट झाली, रिएक्टंट काही शिल्लक राहणार नाही, AT झालं तुमचं झिरो. बेटा हे फायनल कॉन्सन्ट्रेशन आहे. तुम्ही म्हणाल इनिशियल झिरो घ्या, कसं? रिएक्टंट इनिशियली झिरो असतो का रे? नाही ना. रिएक्शन जर कंप्लीट झाली तुम्ही फायनल कॉन्सन्ट्रेशन झिरो घेऊ शकता. तेच केलं मी. जेव्हा तुम्ही रिएक्शन कंप्लीट झाली असं म्हणताय, उरलेलं कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंटचं बेटा किती? झिरो. AT इक्वल टू झिरो. देअरफोर या इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करा आता. K इक्वल्स टू A0 मायनस हे सिम्बॉल मधलं झिरो आहे आणि AT ही व्हॅल्यू आता झिरो झाली अपॉन T 100%. ठीक आहे ना. आता बघा T 100% इक्वल्स टू A0 अपॉन K. ठीक आहे ना बेटा? अरे ठीक आहे ना. आता बघा आपण मगाशी एक रिलेशन पाहिलंय. ठीक आहे. बट T हाफला T 50% पण म्हणता येता, ते लिहून ठेवा बरं. T हाफचा दुसरं सिम्बॉल T 50%, बरोबर असेल ना. अर्धी रिएक्शन होण्यासाठी लागणारा टाइम T हाफ और T 50%. आपण हे मगाशी पाहिलंय. और T 50% इज A0 by 2K. आपण मगाशी प्रूव्ह केलं. ठीक आहे का? आता बघा T 100% आहे, A0 अपॉन K. मी या इक्वेशन मध्ये टाकायला होता. देअरफोर T 50% इक्वल्स टू इथं टाकायला A0 अपॉन K च्या जागी मी काय टाकू शकतो? T 100%. हे 1/2 तसंच राहील. वाटलं तर एक स्टेप वाढवतो कळण्यासाठी तुम्हाला. A0 अपॉन K. हे A0 अपॉन K काय आहे? T 100% आहे. तर टाकूया हाफ ऑफ T 100%. हे झालं तुमचं फायनल रिलेशन. T 50% इज हाफ ऑफ T 100%. T 50% इज हाफ ऑफ T 100%. म्हणजे 50% रिएक्शन साठी लागणारा जो टाइम आहे कंप्लीट होण्यासाठी, अर्धी रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो पूर्ण रिएक्शन कंप्लीट होणाऱ्या टाइमच्या अर्धा असतो. म्हणजे समजा कंप्लीट रिएक्शन होण्यासाठी 1 तास लागतोय, अर्धी रिएक्शन होण्यासाठी अर्धा तास लागेल. लाईक दॅट. सिंपल आहे. ठीक आहे ना. तुम्हाला काय काय रिलेशन्स लक्षात ठेवायचे. ज्याला डेरिव्हेशन समजत नाही बेटा त्यानं काम करायचंय. हे जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. इनफ आहे ना. डेरिव्हेशन समजत नाही, इग्नोर इट, नो इश्यू. T 100% A0 by K लक्षात ठेवून टाकायचा फॉर्म्युला. आणि हे दुसरं रिलेशन सांगितलं T 50% इज हाफ ऑफ T 100%. बस एवढं तरी लक्षात ठेवा. पण इथं लिहितो एवढं तरी लक्षात ठेवा. T 50% इक्वल्स टू T 100% by 2. लक्षात ठेवा. परत बोलायलो मी. हे जे आपण तयार करायलो हे फक्त झिरो ऑर्डर रिएक्शनला लागू होतं, सगळ्या रिएक्शन्सला लागू होत नाही. फक्त झिरो ऑर्डरचं रिलेशन काय. ठीक आहे. आता T 75% एक सांगणार आहे मी. ठीक आहे. नोट करा. बघा बेटा पुढचं कॅरेक्टरिस्टिक. T 75% और यालाच बेटा T 3/4 म्हणता येतं. 3/4 रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी किंवा 75% रिएक्शन झिरो ऑर्डर रिएक्शन 75% संपण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. लिहितो मी याचा अर्थ. टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट
75% रिएक्शन. ऑफकोर्स आपण झिरो ऑर्डर स्टडी करायचं, ठीक आहे ना. बघा आता परत एकदा मी इक्वेशन लिहितो. K इक्वल्स टू A0 मायनस AT अपॉन T. हे आपलं इक्वेशन आहे, ठीक आहे. आता बघा when T इक्वल्स टू T3/4, म्हणजे जेव्हा 75% रिएक्शन कंप्लीट झालेली असेल, जेव्हा 75% रिएक्शन कंप्लीट झालेली असेल. आता मला इनिशियल आणि फायनल कॉन्सन्ट्रेशन मधलं अमाउंट काढता आलं पाहिजे. A0 आणि AT चं रिलेशन काढायचं मला. AT उरलेलं कॉन्सन्ट्रेशन किती असेल, चला थिंक करा बरं थोडंसं, व्हिडिओला पॉज करून. 75% रिएक्शन झाली म्हणजे 75% रिएक्टंट कंझ्युम झाला, उरला किती? 25% उरला. उरला किती? 25% उरला. 75% रिएक्शन झाली, 25% रिएक्टंट उरला, म्हणजे मी याला असं लिहू शकतो A0/4, 1/4 ऑफ इनिशियल. नाही सर समजलं, चल बघ बेटा सांगतो तुला. टाइम 0 ला तू घेतलं होतं 100 ग्राम रिएक्टंट. सुरुवातीला काय केलं होतं तू? 100 ग्राम रिएक्टंट घेतला होता, ठीक आहे ना. बघ 30 मिनिटानंतर 25 ग्राम शिल्लक राहिला. 25 ग्राम शिल्लक राहिला, ठीक आहे ना. मला सांग बेटा 75% रिएक्शन संपली का नाही? अरे संपली ना. 100चं जर 50 धरलं असतं तर मी अर्ध झालं असं म्हणलं असतं, ठीक आहे ना. 100चं 25 व्हायलं, 100चं 25 व्हायलं म्हणजे 75% रिएक्शन संपली. 75% संपली म्हणा किंवा 3/4 संपली, ठीक आहे ना. आता हे आहे तुझं A0 आणि हे आहे तुझं AT. हे आहे तुझं इनिशियल कॉन्सन्ट्रेशन, हे आहे तुझं फायनल कॉन्सन्ट्रेशन. बघ बेटा मी असं लिहू शकतो का नाही? 25 इक्वल टू 100/4. एक्झॅक्टली तसंच आहे. AT इक्वल्स टू A0/4. AT इक्वल्स टू A0/4. 75% रिएक्शन संपली म्हणजे 75 रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट झाला. 25% रिएक्टंट शिल्लक राहिला असा त्याचा अर्थ असतो, ठीक आहे ना. AT चा अर्थ म्हणजे फायनल कॉन्सन्ट्रेशन हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनच्या 1/4 उरलेलं असणार आहे, ठीक आहे ना. कळतंय का रे? 75% रिएक्शन संपली म्हणजे 25% रिएक्टंट शिल्लक राहील. घेतला होता त्याच्या 25%, घेतला होता A0 त्याचं 25%, त्याचं 1/4. अरे किती सोपं आहे रे. थोडं डोकं थोडं खाजवा, समजून सर, ठीक आहे का. हे वाटलं तर एक्झाम्पल लक्षात घ्या, समजून जाईल तुम्हाला. आता बेटा या दोन व्हॅल्यूज आपण इथे टाकूया. देअरफॉर K इक्वल्स टू A0 मायनस AT च्या जागी मी टाकणार आहे A0/4 डिवायडेड बाय, आणि या T च्या जागी मी टाकणार आहे आता T3/4 किंवा T 75% म्हणलं तरी चालेल, ठीक आहे. आता बघा काय T3/4 इक्वल्स टू, आता बघा हे सबस्ट्रॅक्शन किती, याचा कोएफिशियंट 1 आहे आणि याचा 1/4 घ्या. 1 minus 1/4 is 3/4. 3/4 A0 upon K, ठीक आहे ना. so T 3/4 equals to, बघा याला लिहितोय कसं मी आता, 3/2 into A0 upon 2K. पर्पजफुली लिहायलो बेटा. बघा हे बघ ना, गुणाकार कर रे. 2 into 2 4K. असे इथं 4K तयारच होणार आहे ना. हा 4 खालीच येत असतो ना, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, बरोबर आहे ना. असं पण हे A0 upon 2K आपण मगाशी काढलंय बेटा. हे काय होतं रे? T हाफ होतं. So I can say T3/4 equals to 3/2 into T half. ज्याला डेरिवेशन समजत नाही ना त्यानं काम करायचं, हे पाठ करून ठेवायचं. आता अर्थ याचा फायनल असा घेऊ शकतो मी, T 75% रिएक्शन कंप्लीट होणारा टाइम, त्यासाठी लागणारा टाइम
1.5 3/2 म्हणजे 1.5 टी हाफ म्हणजे टी 50%. 75% झिरो ऑर्डर रिएक्शन कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम 50% झिरो ऑर्डर रिएक्शन कंप्लीट होण्यापेक्षा 1.5 पट असतो. ठीक आहे ना. म्हणजे समजा एक झिरो ऑर्डर रिएक्शन आहे ती 10 मिनिटात 50% कंप्लीट झाली. 10 मिनिटात 50% कंप्लीट झाली. 75% रिएक्शन किती वेळात कंप्लीट होईल असे प्रश्न असतात. झिरो ऑर्डर रिएक्शन 10 मिनिटामध्ये 50% कंप्लीट झाली. मग 75% झिरो ऑर्डर रिएक्शन किती वेळात कंप्लीट होईल लगेच सांगता आलं पाहिजे. 1.5 इथे 10 टाकायचं 15 मिनिट. 15 मिनिट असे हे शॉर्टकट कशासाठी सांगतोय. एमसीक्यू सॉल्व्ह करताना प्रत्येक वेळेस हे डेरिव्हेशन करण्याची गरज नाहीये बेटा. आता हे एनसीईआरटी मध्ये असलं काही दिलेलं नाही. हे शॉर्टकट्स तुम्हाला का सांगतोय. एमसीक्यू तुमचे 10 सेकंदात सॉल्व्ह व्हावे. ठीक आहे ना. तुम्ही काय करा मी जेवढे सर्कल केलेले आहेत तेवढे सगळे झिरो ऑर्डर रिएक्शनचे रिलेशन्स तरी कमीत कमी लक्षात ठेवा. डेरिव्हेशन समजलं तर चांगलीच गोष्ट आहे. नाही समजलं तरी टेन्शन घेण्याची काही गरज नाही. ठीक आहे ना. ऍटलीस्ट हे फायनल रिलेशन तरी लक्षात ठेवा. क्वेश्चन कसा असतो सांगतो. ए झिरो ऑर्डर रिएक्शन इज 50% completed in 3 hours. A zero order reaction is 50% completed in 3 hours. What is time required to complete 100% zero order reaction? मगाशी एक रिलेशन सांगितले. T 100% equals to 2 into T half. दुप्पट टाइम लागतो सांगितलं ना. सांगितलं का नाही. 6 घंटे 100% लागेल. 6 घंटे 100% लागेल. तसाच क्वेश्चन आला 75% किती सांगा. 3 into 1.5 into 3 4.5 तास. 4.5 तास असे क्वेश्चन्स असतात. आपण क्वेश्चन तर नक्कीच डिस्कस करणारच आहोत बेटा. पण मला म्हणायचे काय ते लक्षात घ्या. ठीक आहे ना बेटा. आज जवळपास आपण 5 कॅरेक्टरिस्टिक्स कंप्लीट केलेत. कॅरेक्टरिस्टिक्स संपले नाहीत. आणखी एक कॅरेक्टरिस्टिक राहिले ग्राफिकल. मला झिरो ऑर्डर रिएक्शन साठी ग्राफ प्लॉट करायचे. ठीक आहे ना. पाहूयात पुढच्या लेक्चर मध्ये. थँक्यू. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. जपली उत्तम निकालाची कायम परंपरा. आरसीसी म्हणजे युगानुयुगे उत्तुंग यशोधारा.